लोक आंदोलन न्यासची एक आढावा बैठक संपन्न झाली. तिचा विषय होता की संघटन बांधणे. संघटनेला का गरज वाटली की आता या ठिकाणी एकदा परत पुन्हा संघटन बांधावं? म्हणजे पहिलं संघटन होतं का नव्हतं? माननीय अण्णा हजारेंचं पहिलं संघटन पूर्ण महाराष्ट्रभर होतं. ज्या वेळेला संघटनेमध्ये अनेक घोळ झाल्यामुळे अण्णांनी 2014ला संघटन बरखास्त केलं आणि गेले 10 वर्ष संघटन नव्हतं. त्याच्यानंतर 2022ला लोक आंदोलन संस्थेची स्थापना केली आणि 2022पासून आम्ही पूर्ण देशभरामध्ये संघटन बांधणी चालू केलेली आहे. आणि आता मी महाराष्ट्रात दौरे करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही संघटन बांधणी करतो आहे. प्रत्येक तालुक्याने आहे पण संघटनेसाठी काय दौरे असतील का आपले? हा, प्रत्येक तालुक्यामध्ये पण दौरे असणार आहेत. या संदर्भात विभागीय आढावा बैठक किंवा काय अशा या अनुषंगाने अण्णा कधी बाहेर येतील असं जनतेतून चर्चेलं जात आहे, त्याच्यासाठी काय नियोजन आहे? बघा, अण्णांचं वय आता 90 आहे. त्याच्यामुळे ह्या वयामध्ये त्यांना फिरवणं तितपत योग्य नाही आहे. पण अण्णांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही जे अण्णांचे जे विचार आहेत ते विचार पुढे घेऊन समाजाचं कसं भलं करता येईल ह्या विषयावरती आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. राज्य पातळीवर असेल किंवा पाठीमागं ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर आंदोलन झालं होतं त्या पद्धतीनं देश पातळीवर असेल असं एखादं येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये काय आंदोलनाची दिशा वगैरे काय ठरलेली आहे का? तर सगळीकडे भ्रष्टाचार वाढल्याचं दिसून येतं. बरोबर आहे. बघा, सरकारच्या ज्या पण चुकीच्या नीती असतील त्याच्यावरती पहिलं आमच्या पाठीमागे संघटन पाहिजे. जोपर्यंत संघटन नाही आहे तोपर्यंत आम्ही सरकारला कोणत्याही प्रश्नासंदर्भात जर विचारलं तर त्या आमच्या मागण्या मान्य होऊ शकतील असं नाही. म्हणून आम्ही संघटन बांधणी करतो आहे आणि अनेक समस्या आहेत. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आमची लढाई पक्षपातीच्या विरोधात नाही आहे. आमची लढाई आहे व्यवस्थेच्या विरोधात. जर ती व्यवस्था आताची जी चुकीची असेल तर त्याच्यासाठी आमचं संघटन हे मजबूत करून आम्ही त्या विरोधात आम्ही लढाई करणार आहोत. संघटनेच्या पक्ष बांधणीसाठी तालुकानिहाय गावनिहाय शाखा संघटनेच्या दृष्टिकोनातून काय या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे काम उभं राहताना दिसून येते धाराशिव जिल्ह्यामध्ये? मनोज खरे म्हणून आहेत, यांचं खूप चांगलं काम आहे आणि सध्या ते काम करत आहेत. प्रत्येक तालुक्याला त्यांनी संघटन उभं केलेलं आहे. आता गावागावात आमचं संघटन होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रयत्न सध्या चालू आहे.